स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग सोमवारी दुपारी वाढवण्यात आला आहे। दुपारी 2:30 वाजल्यापासून सांडव्यावरील विसर्ग 51,000 वरून 70,000 क्युसेक करण्यात आला आहे। वीज निर्मिती केंद्रातून 1,600 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याने भीमा नदीतील एकूण विसर्ग 61,600 क्युसेक्स झाला आहे। या वाढीव विसर्गामुळे पंढरपूर, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांवरील पुराचे संकट कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। दिवसभरात धरणाच्या पाणीसाठ्यात ही वाढ झाली आहे। सकाळी 6 वाजता धरणात 52.04 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 52.51 टीएमसी इतका झाला आहे। धरणाची पाणी पातळी 496.700 मीटर वरून 496.770 मीटर पर्यंत वाढली आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 116.17 टीएमसी झाला आहे। दौंड येथे भीमा नदीतील आवक दिवसभरात 49,553 क्युसेक्सवरून सायंकाळी 44,322 क्युसेक्सपर्यंत कमी झाली। मात्र स्थानिक पाणलोटातून येणाऱ्या पाण्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।